पुढच्या बातमीकडे वळूयात। वर्ध्यामध्ये मवियाला अद्याप उमेदवार मिळत नाहीये। आधी होकार केलेले उमेदवार नंतर नकार देत आहेत। वर्धा लोकसभेवर बोलताना रामदास तडस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे। आम्ही जोमाना प्रचार सुरू केलाय। पवार गटाकडून अद्यापही शोध सुरू आहे। भाजपचे उमेदवार रामदास तडस यांची शरद पवार गटावर या शब्दात टीका आहे। हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला, तुमच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे। कशी फाईट होईल, तगडी फाईट होईल की काय होईल? अजून कोणता उमेदवार आहे त्यांचा हेच काही कळलं नाही। कधी काँग्रेसचे म्हणते, कधी राष्ट्रवादीचे म्हणते, सकाळी दुसऱ्याचं नाव येते, दुपारी तिसऱ्याचं नाव येते, अजून त्यांचा उमेदवार कोणता ठरला नाही। जो उमेदवार ठरते तो पुन्हा माघार घेते, अशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची झाली आहे। किती विश्वास आहे? कारण की विरोधी पक्ष विश्वास व्यक्त करतात की आमचा उमेदवार यावेळेस विजयी होईल, तुम्ही किती विश्वास व्यक्त करता? 2014 आणि 2019 मध्ये जो लीड मिळाला त्याच्यापेक्षा जास्त लीडनं मी यावेळेस निवडून येईल, कारण जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं आहे। नरेंद्र मोदीचे काम करण्याची शैली माझ्या पाठीमागं आहे। या देशाचा जो विकास झाला तो सोबत आहे आणि शक्तीप्रमुखापासून तर बूथ प्रमुखापर्यंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे गावागावात आहे। त्याच्यामुळे मला फार मोठी हिंमत त्यांची वाली आहे आणि त्यांच्या हिमतीवरच मी या ठिकाणी तिसऱ्यांदा फार मोठ्या फरकाने निवडून येणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन वाटे, TV9 मराठी।